वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये आज राडेबाजी पाहायला मिळालेली आहे। भाजपचे नगरसेवक आणि बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आमने सामने आले होते। नेमकं काय झालं मी तुम्हाला सांगतो। जो प्रस्ताव होता बुलेट ट्रेनच्या स्टेशनचा प्रस्ताव, त्या प्रस्तावावर उपनगररचना संचालक आहे त्यांनी प्रेझेंटेशन दाखवलं। प्रेझेंटेशन जवळपास फार मोठं होतं। ते प्रेझेंटेशन पूर्ण झाल्यानंतर जे आहे की भाजपच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली नरेंद्र मोदी यांच्या नावाने। त्यांच्या घोषणा संपताच बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी देखील हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या नावाने घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली। त्यानंतर मनोज पाटील जे विरोधी पक्षनेता आहेत त्यांनी अपशब्द जे आहेत की हितेंद्र ठाकूरांबद्दल वर्तवले। त्यानंतर जे बहुजन विकास आघाडीचे जे नगरसेवक आहेत कमालीचे संतप्त झाले आणि ते समोर आले। अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजे निषाद चोरगे हे उभे राहिले आणि त्यांनी सभागृहात सांगितलं की मनोज पाटील अशा प्रकारचे वक्तव्य कसं करू शकतात, हा सभागृहाचा अपमान नाही का, हे सभागृहात अशा प्रकारचे वक्तव्य करणं कितपत योग्य आहे, हा सवाल उपस्थित केल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि दोनही पक्षाचे नगरसेवक जे समोरासमोर आले आणि त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली। या धक्काबुक्कीचं रूपांतर हाणामारीत झालं। हा राड्याबाजी एवढा चालू होता की तब्बल 10 मिनिटं हा राड्याबाजी सुरू होता। महापौर अजीव पाटील यांना स्वतः खुर्ची सोडून खाली यावं लागलं, यांच्यात मध्यस्थी करावी लागली। उपमहापौर देखील खुर्चीवरून खाली उतरले, त्यांनी यांच्यामध्ये मध्यस्थी केली। परंतु तरीही देखील जे आहेत की दोन्ही जे पक्षाचे नगरसेवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। अखेर महापौरांनी त्यांना पुन्हा एकदा तंबी दिली, हा महासभागृहाचा अपमान आहे, अशा प्रकारचे वक्तव्य करू नये। अखेर 10 मिनिटांनी ही राडेबाजी संपली आणि पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात झाली। वसई विरार शहर महानगरपालिकेची ही दुसरी महासभा होती आणि जवळपास 39 विषय या सभेमध्ये होते। दुपारी 3 वाजता ही महासभा सुरू झाली, रात्री 9 वाजेपर्यंत ही महासभा सुरू होती। त्यामुळे ही सभा पहिल्यांदाच जी आहे की आक्रमकरित्या पाहायला मिळाली। जगाचे शाळेतील मुलं भांडणं करतात त्याप्रमाणे भाजपचे नगरसेवक ते भांडणं करताना दिसले। त्यामुळे एकंदर येत्या काळात हेच नगरसेवक जे आहे ते कामकाज करून देणार की नाही हे देखील पाहावं लागणार आहे। एकीकडे समाधानकारक चर्चा व्हावी। पहिल्या सभेत जे आहेत की विरोधी पक्षांनी सांगितलं की आम्ही राखणदार म्हणून काम करणार आहोत, आम्ही एकत्र राहून काम करणार, आम्ही जनसेवक आहेत, आम्ही लोकप्रतिनिधी आहेत। जर अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी, जर लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक जर अशा प्रकारे राडेबाजी करत असतील तर म्हणायचं तरी की हा सवाल उपस्थित झालेला आहे। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई। हॅलो, कृपया सगळ्यांनी जागेवर बसायचं।